नमस्कार, कसे आहेत सगळे? बरे आहेत ना? तुमच्या इच्छा, आकांक्षा, मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू देत आणि तुमचा हा दिवस खूप छान जाऊ दे. तर आज आपण रताळ्याची खीर बघणार आहोत. कारण का एकादशी किंवा शिवरात्र असं बरेच उपासाचे दिवस असतात आणि त्या दिवशी सारखी खिचडी आणि हे खाऊन आपल्याला कंटाळा आलेला असतो. तर आपण एकदा रताळ्याची खीर करून बघितली तर खूप टेस्ट छान लागते आणि पौष्टिकही आहे. तर चला तर मग आपण रताळ्याची खीर कशी करायची ते आपण बघूया. आपण आज रताळ्याची खीर करणार आहोत. तर त्यासाठी मी ही रताळी उकळून घेतलेली आहे. आता आपण ह्याची सालं काढून घेऊयात. तर आपण इथं सोलून घेतलेली आहेत रताळी. आता आपण हे स्मॅश करून घेणार आहोत. तुम्ही खिसणीवरती तुम्ही खिसून घेऊ शकता. आपण इथं रताळं स्मॅश करून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकताय. तर इथं मी एक कढई घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी तूप घालून घेतलेलं आहे. आता जेव्हा तूप गरम होईल तेव्हा आपण यामध्ये ड्रायफ्रूट्स घालून घेऊया. तुम्ही बघू शकताय मी इथं ड्रायफ्रूट भाजून घेत आहे. काजू टाकलेले आहेत मी त्याच्यामध्ये. आज आपण छान तुपामध्ये भाजून घेत आहोत. आता याच तुपामध्ये आपण स्मॅश केलेलं जे रताळ आहे ते आपण यात घालून घेऊया. तर इथं मी स्मॅश केलेलं रताळ घालून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण हे छानपैकी थोडंसं तुपावरती परतून घेऊया. आता हे आपण छान परतून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण एक भांडभर दूध घालून घेऊया. तर मी इथं दूध घालत आहे. एक भांडभर मी दूध घेतलेलं आहे. तर आपण हे घालून घेऊयात. आता व्यवस्थित हे आपण मिक्स करून घेऊयात. तर आपण इथं छानपैकी मिक्स करून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. रताळ आणि दूध एकदम छानपैकी आपलं मिक्स झालेलं आहे. आता यामध्ये आपण एक पाव वाटी साखर घालूया. कारण का रताळ गोड असतं त्यामुळे आपण साखरेचं प्रमाण कमी करणार आहोत. पण तुम्हाला जसं गोड हवा असेल तसं तुम्ही गोड वाढवू शकता. तर मी पाव कप किंवा पाव वाटी साखर घालून घेणार आहे. तर मी ही पाव वाटी साखर घेतलेली आहे, ती आता आपण खिरीमध्ये मिक्स करून घेऊया. तर जी पाव वाटी साखर घेतलेली आहे ती आपण मिक्स करत आहोत. रताळ गोड असल्यामुळे मी साखरेचं प्रमाण कमी केलेलं आहे. तुम्हाला गोड हवं असेल तसं तुम्ही घेऊ शकता. आता यामध्ये आपण वेलची पूड घालून घेणार आहोत. पण त्याच्या आधी छान खीर उकळायला पाहिजे. जेव्हा एक उकळी येईल त्यावेळेस आपण वेलची पूड घालून घेऊया. एकदा खीर आपली उकळायला लागलेली आहे, उकळी फुटलेली आहे. आता यामध्ये आपण वेलची पूड घालून घेणार आहोत. तर मी वेलची पूड घालून घेतलेली आहे. तुम्ही साखरेच्या ऐवजी गूळ पण घालू शकता. तर तुम्ही गूळ पण घालून खीर करू शकता. पण गूळ तुम्ही दूध घालून झाल्यावरती थंड खीर आपण जेव्हा उकळून झाल्यानंतर गूळ घालायला हवा, कारण का नाहीतर दूध फाटेल. तर आपण आता ही खीर आपली तयार झालेली आहे. तर आपण ही सर्व करून घेऊया. तर आपली रताळ्याची खीर आपली तयार रेडी आहे. उपवासाला पण चालते. तुम्ही कधीतरी तुमच्या घरी पाहुणे वगैरे आले तेव्हा सुद्धा केली तरी चालते. रताळ्याची खीर उपवासाला तर चालते. पण तुम्हाला एरवी तुम्हाला कधी गोड खावंसं वाटतं तर तुम्ही ही खीर बनवू शकता. तर कशी वाटली माझी रताळ्याची खीर? जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक छान रेसिपी घेऊन भेटूया. तोपर्यंत स्वस्थ राहा आणि मस्त खात राहा.